नमस्कार मित्रांनो. तर आज माझी सेकंड शिफ्ट आहे आणि आता मार्केट प्री ओपन झालं आहे. 9:10 झाले होते. 23,190ला मार्केट प्री ओपन झालं. तर मी काय केलं, मी 23,200चा पुट ॲड केला आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आणि आज मी स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ अपलोड करणार. त्यात तुम्हाला समजेल का मी 23,200चा पुट कशाला ॲड केला. तर मी मोबाईलवर ट्रेड करतो म्हणून मी पहिलेच पूर्ण तयारी करून ठेवतो आणि मला मोबाईलवरच ट्रेड करायला आवडतं. कारण स्क्रीन्स वगैरेवर मी ट्रेड करत नाही. आणि आणि नंतर मी काय केलं, नंतर मला वाटलं माझा सेटअप बनणार आहे म्हणून माझा बास्केट पण रेडी करून ठेवला. आणि मी कारण मी मार्जिन बेनिफिट घेतो, मी ऑप्शन सेलिंग करतो म्हणून. जसं मार्केट ओपन झालं तशी मला आपले पूर्ण क्रायटेरिया फुलफिल झाल्याने मी ट्रेड पंच केला आणि 2 दिवस झाले मी ट्रेडच केला नाही. कारण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार 2 दिवस मला ट्रेडच भेटला नाही. कारण मी बोललो आहे तुम्हाला का आपली स्ट्रॅटेजी कमी ट्रेड देते पण ॲक्युरेट ट्रेड देते. तर जेव्हा पण मार्केट साईडवेज असेल तर आपली स्ट्रॅटेजी आपल्याला सांगते का आज ट्रेड करायची गरज. तर 2 दिवस मार्केट तुम्ही बघा साईडवेज होता आणि स्ट्रॅटेजीनुसार माझा ट्रेड पण बनत नव्हता. तर मी ट्रेड केला नाही. कारण काय होतं, खूप वेळा लोक दररोज ट्रेड करायला जातात आणि जो पण प्रॉफिट केलेला असतो तो त्या 2 दिवसात घालवतात जेव्हा मार्केट साईडवेज असतं. आणि तुम्हाला माहिती आहे 70% मार्केट हा साईडवेज असतो आणि 30% ट्रेंडिंग असतो. तर त्याच्यामुळे आपल्याला साईडवेज मार्केटला नेहमी अवॉइड करायचं, म्हणून मी ऑप्शन सेलिंग करतो. आणि जसा मी आज प्लॅन केला, आज जसा मार्केट ओपन झालं तर मार्केटने लगेच रॅली दिली खालच्या साईडला. तर मी थोडा वेट केला आणि माझी स्ट्रॅटेजीच्या अनुसार मी एंट्री केली आणि माझा पॉईंट आज ॲक्च्युली 100 पॉईंटचा टार्गेट होता, पण मी 50 पॉईंटचा टार्गेट प्लॅन केला. कारण आज मार्केटने खूप रॅली केली होती आणि जसा माझा टार्गेट अचीव्ह झाला तसाच मी ट्रेड एक्झिट केला आणि आज आपण फ्री झालो. धन्यवाद.